वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या हाकेला प्रतिसाद देत शिरवळ इथं नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चा आणि आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाचं नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे यांनी केलं। नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेली खेळवणूक थांबवण्याची मागणी यावेळी करण्यात आली। मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलकांनी केंद्र आणि संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणीही केली। यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी पारदर्शक परीक्षा व्यवस्था उभारण्याची गरज अधोरेखित करत शासनाविरोधात घोषणाबाजी केली। आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडलं। आज शिरोळ शहरामध्ये खरंतर मित्रांनो आपण जर पाहिलं की ज्या नीटच्या पेपर फुटीमुळे हजारो तरुणांचं पूर्णपणे त्यांचं करिअर धोक्यात गेलं, हजारो विद्यार्थ्यांचं करिअर धोक्यात गेलं। त्या विद्यार्थ्यांनी त्या पेपर फुटीच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारण्यासाठी दिल्ली येथे जंतर मंतर त्या ठिकाणी आंदोलन सुरू झालं। मात्र हे आंदोलन सुरू होत असताना विद्यार्थी हे आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी जंतर मंतरवर संविधानिक पद्धतीनं आपलं आंदोलन करीत होते। मात्र हे जे मोदी सरकार आहे आणि हे मोदी सरकारचं जे प्रशासन आहे, जे दिल्ली पोलीस आहेत, या दिल्ली पोलिसांनी त्या ठिकाणी न्याय मागण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे जाती हल्ला केला। अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, फुले लावलेल्या ज्या काट्या होत्या त्या काट्यांनी तिथल्या विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि अक्षरशः ते विद्यार्थी रक्तबंबाळ केले। मग या पोलिसांना एवढं येतो कुठे? त्या मोदी सरकारनं त्या प्रशासनाला हाताशी धरून इथलं संघटन विद्यार्थ्यांना पूर्णपणे त्या ग्राउंडवरून हटवण्याचा प्रयत्न केला। आम्हाला तर असं समजलं मीडियाच्या माध्यमातून की 5च्या अगोदर त्या जंतर मंतरवरील सर्व विद्यार्थी, हा एकही विद्यार्थी त्या जंतर मंतरवर दिसू नये अशा पद्धतीनं त्यांना पोलिसांना सक्त असे आदेश दिले होते। मित्रांनो, हे आंदोलन हे एका विशिष्ट संघटनेपुरतं नाही, उपोषणाला बसलेल्या एका व्यक्तीपुरतं नाही, हे आंदोलन कुठल्या समूहाचं राहिलेलं नाही, हे आंदोलन एका पक्षाचं राहिलं नाही, तर हे जे आंदोलन आहे हे आंदोलन आता फार पुढे गेलेलं आहे। कारण इथल्या प्रशासनानं त्या विद्यार्थ्यांचं कंबर पूर्णपणे मोडलेलं आहे। त्या विद्यार्थ्यांना देशधडीला लावण्याचा प्रयत्न हे मोदी सरकार करत आहे आणि याचा जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी आज 23 जुलैला संपूर्ण महाराष्ट्र मंच हाक दिली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतर सर्व पक्षांनी सन्मानपूर्वक त्या ठिकाणी या बंदला पाठिंबा जाहीर केला। खरं तर या व्यासपीठावरून मी जाहीर सांगू इच्छितो, अरे हा जो लढा आहे हा विद्यार्थ्यांचा लढा आहे, हा तुमच्या सत्तेचा लढा नाही। नीट पेपर फुटीमुळे हा सर्वसामान्य विद्यार्थी हा पूर्णपणे भरलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांचे पालक सकाळी 7 वाजता घराबाहेर पडतात आणि संध्याकाळी 7 वाजता घरामध्ये येतात, की 12 तास जे पालक काम धंदा करतात, घामाचा पैसा कमवतात आणि त्याचा त्या पालकाचा उद्देश एकच असतो की आपल्या पाल्यांना चांगलं शिक्षण देता यावं, आपल्या पाल्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी। मात्र या मोदी सरकारनं इथला जो तरुण आहे या तरुणाला पूर्णपणे मोडीत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा जो प्रकार झालेला आहे हा प्रकार अतिशय निंदनीय आहे। रात्री आम्ही आदेश पत्र दिले की आम्हाला आदेशाप्रमाणे आम्ही
पूर्णपणे महाराष्ट्र बंदचा आवाज दिलेला आहे साहेबांनी आणि त्या पद्धतीने आम्ही पत्रव्यवहार केला. पण आपले सातारा पोलीस, शिरोळ पोलीस आणि खंडाळा पोलीस हे बघा किती उत्तम काम करतात. 168 नोटीस समक्ष साहेब येता आला निदान व्हॉट्सअपवर लगेच पाठवून देतात. ही कार्यक्षमता पाहिजे. मात्र या दिल्ली पोलिसांचा आपण कायमस्वरूपी निषेधच करणार आहोत. हे आंदोलन, या आंदोलनामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी पक्षविरहित इथं कुठल्याही पक्षाचा संदर्भ न घेता आपण हे आंदोलन एक चांगल्या पद्धतीने सुरू केलं पाहिजे.